आसाम मधल्या काझीरंगा नॅशनल पार्कचं प्रमुख आकर्षण असलेला प्राणी कोणता? 1 हत्ती, 2 गेंडा. प्रथम घंटानाद सुयोग, तुम्ही केलाय उत्तर गेंडा. बँग ऑन. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही कमवलेली आहे सुवर्ण किल्ली. हिचं महत्व तुम्हाला मी सांगतो. ही किल्ली तुम्ही पहिल्या 3 फेऱ्यांमध्येच वापरू शकता. तुम्हाला जर एखादा प्रश्न कळला नाही, त्याचं उत्तर तुम्हाला येत नाही असं वाटलं, तर तुम्ही ही किल्ली मला देऊ शकता. या किल्लीच्या बदल्यात मी तुम्हाला ते उत्तर सांगेन आणि बक्षिसाची पूर्ण रक्कम सुद्धा तुम्हाला मिळेल. अभिनंदन. सुवर्ण किल्ली तर प्राप्त झालेली आहे. सुरुवात आहे ही. जर तुम्ही या खेळात जिंकलात, पैसे कमवलेत, तर काय करणार? मी कमवलेत तर नॅचरली तुम्ही कमवलेत तर तुम्ही काय, दुसऱ्यांनी कमवले तर तुम्ही काय करणार? मी जर कमवलेत तर ऍक्च्युली मी एक बुक लिहितोय, त्याच्यासाठी मी थोडा वापर करीन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला म्युझिक शिकायचं आहे, एक प्रोफेशनल सिंगरकडनं किंवा एक प्रोफेशनल इन्स्टिट्यूटमधनं, तर मी त्याकरिता ते वापर करीन. पुस्तक कुठलं लिहितं? मी द मॅजिक ऑफ A to A म्हणून पुस्तक लिहितोय. तर त्याच्यात असं आहे की म्हणजे ते ऍक्च्युली न्यूमरोलॉजीवर बेस्ड हे आहे. ऍक्च्युली आशा भोसले, ऐश्वर्या राय, अमिषा पटेल किंवा अलका याग्निक, अलिशा चिनॉय या सगळ्यांची नावं A पासून स्टार्ट होतात आणि A वर संपतात आहे. तर या सर्वांचे त्याच्यात इंटरव्ह्यूज येतील आहे. आणि मी बऱ्याचशा स्टार्सला त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट पण केलेला आहे, त्यांनी सहमती पण दिली आहे. ते म्हणले एक नवीन प्रयोग आहे हा, तर त्याकरिता मला बऱ्याच जणांनी गायडन्स पण केलं. अरे वा, पण खरंच नवीन प्रयोग आहे हा. कारण म्हणजे बऱ्याच जणांच्या लक्षात आलेलं नाहीये, पण सगळ्यांची नावं A पासून स्टार्ट होतात आहे, अमृता राव, आणि A वरच संपतात आहे. हो, खरं. न्यूमरोलॉजी प्रमाणे पण जे फिमेल्स असतात अशा नावाचे, त्यांना म्हणजे जर सक्सेस जो आहे तो इझिली म्हणजे थोडा एक त्यांना एक फॅक्टर राहतो, लक फॅक्टर त्यांच्यासोबत राहतो, असं न्यूमरोलॉजी तर्फे. अरे वा, हे नवीन कळलं मला तुमच्यामुळे. सहयोग, थँक्यू सो मच.